आमचे 3 ग्रुपमधले मित्र होते. तिसऱ्या पिरियडला यायची शाळा कॉलेजमध्ये आल्यानंतर फुल नशामध्ये. त्यांनाही कळत नव्हतं की कॉलेज आमचं आहे कोणाचं. यायची एंट्री मारायचे. तीस बॅक बेंचला बसायचं आणि सरला विचारायचं, सर आय एम गो टू टॉयलेट. टॉयलेट अबे तू इंग्लिशच्या तासाला बसला ना. टॉयलेट आय एम गो टू वॉशरूम म्हणतात बाळा. बरं ठीक आहे सर, सॉरी आय एम व्हेरी सॉरी. म्हणजे ठीक काय होत नाही सर. त्या मुद्द्यावर घेऊन आम्हाला सगळे आय एसची कसं आय एसचं क्लिअर करतात ते सगळं सांगितलं. सर म्हणजे ठीक आहे. नोटाच्या ह्याच्यानं आय एसचा प्रश्न कुठून निघतोय कुठून निघतंय कुठं बोलू तू कोणामध्ये काय निघतंय. बोलूला इंजिनिअरची तयारी करायची. इंजिनिअर इतका खराब विषय आहे. आता मला कळाले बोलू शिकायले ऑटो कॅड म्हणून. नाही दिदी लागली सगळ्यांचे मोबाईल सायलेंट करा. सायलेंट करायचं. सायलेंट करून घ्या. ऑन सुरू करू द्या. नाही ते इम्पॉर्टंट कॉल सरचा. हो आहे का नाही. तुला तर कोणाचा येणार आहे लेडीजचा. काय सांगू शकत ना बाबा. आजकाल तर जमाना खराब आहे. जसा गोलूचा हे कसा खराब आहे. गोलू 4 घंट्यापासून बसलोय बाबा. पण लाईट का येत. एक शब्द म्हणला की लाईट आली. हे का नाही तुला. पण गोलू गुलाबजामुन खायचे याच्यामुळे गालवर येईल. माझी गालवर येईल नाही तर मनुष्य एवढं प्रश्न तू बाहेर भेट म्हणता नाही तू बाहेरच भेट आहे का नाही. आणि ते होत राहते दमादमानं चालत राहते आपली जिंदगी हमारी. पुढचा माहिती आहे तुला चालत राहते आहे का नाही. दुसरा आमचा भाऊ पर्सनल जोक नाही मारणार. आपला जोक एखादा असला तर घेऊन टाकेन. जशी दिदी काय करावं. दिदीला म्हणलो पहिल्या दिवशी अटेंडन्स घेतली पाहिजे. दुसऱ्या दिवशी बघायला अटेंडन्सचा कागदच अवघड म्हणलं. कोणी इन्क्वायरीसाठी आला म्हणलं अटेंडन्स किती आहे. मी म्हणलं 1 दिवसाची. म्हणलं बाकीची दिदीनं कागदच दिला नाही. काय करावं. मग दिदी म्हणते बरोबर ते हसून बरं मी दुःखी नको. म्हणजे हसायची काय गोष्ट. मी फक्त माहिती कागद दे दिदी म्हणते नो सरला बोलावं लागेल. मी म्हणलो तुम्ही मला कागद आणून दिलता तरी कागद बरं जाऊ द्या. कागदची गोष्ट भेटली तरी पण आमचा प्रभाकर भाऊ हसत राहते. प्रभाकर यार तू माणूस खास आहेस. तुला बघून पुरी हसतात. अरे समज होतात नाही लांबचा विडा आहे. आम्हाला बघून कोणी हसत असं काम नाही काम असं म्हणतात. काले हे तू दिलवाले काल्याच्या कडून दाखव नाही भाई आम दिलवाले हे प्रश्न आहे. आणि बघायला असं दिदी हसायला काय बोलायला. मी म्हणलो आवड आहे तर मग. आणि हे गेलो तर हॅलो हा बोल की अरे बोल की काय म्हणायचंय तुला. आम्ही गेले तर हे काय प्रश्न होता का. मॅडम अटेंडन्सचा कागद नव्हता का. मॅडम हसायला. मी म्हणलं दादा बा कोणतरी हसायला ना बघ बोलू का नाही पण हसायला. आणि आपला प्रभाकर भाऊ गेला तर हॅलो प्रभाकर वाणी मेरा नाम तो पहचान दे. मुझे पहचान दे नहीं पड़ता. मैं को पहचान दे बस. काळे म्हणजे गेलेले गोरे म्हणजे चांगले. अवघड आहे रे विषय. अवघड आहे कोणता विषय. मला अशा माणसाला भेटायचंय. काळे माणसं पण चांगली माणसं असतात असं आत्ता कळाले. काम ते सगळ्यांना हसू शकतात रे. टाळ्या मारता का उद्या का टाळ्या मारायला मला चांगला आणि म्हणल्यावर टाळ्या वाजवायला. हे आमच्या देशची कोणती ही पण एक फरक आहे पडत आहे. हे चलत राहत नाही. अरे महाराज मग काय म्हणतो एक मिनिट. ओ माय प्रश्न येतो. I am very sorry.
आतापर्यंत ते फेमस होते ते दुसऱ्यांना शिवाय देऊन फेमस झाले. इथं मला दुसऱ्या दिवशी पोलीस आले यानंच मला म्हणले मी म्हणलं नाही सर ते जोक झाला हो थोडासा ते कसं चालता बायको नाही म्हणले. मला हे तिथून लक्षात आलं मी 10वीला होतो. माझी एक मैत्रीण होती कोणीतरी बोललं होतं मला त्या टायमाला. ती म्हणली मला पैसे येत का म्हणलं का बरं म्हणजे कॅफेमध्ये जायचं म्हणलं 10वी असेल मग काय झालं 10वीचे पुरी कॅफेमध्ये जातो. मी फक्त म्हणलो जातात का ती म्हणली नाही 10वीच्या पोरं कुठून निघली ती पोरी म्हणलो मी. बरं ठीक आहे ते बी ऐकून घेतलं. आता जवळ होते घराच्या तर मी दिल्या 200 नोट काढ द्या म्हणलं कुठं जायचं मला. नाही तू पण चल ना मुझे जाना पडेगा मुझे जाना पडेगा म्हणलं. गेलो ना तिथं जाऊन कळालं की त्यांना राखीसाठी कुठे होता. असं पहिल्यांदा बहीण पाहिली जे पहिले विचार करून पैसे घेतले 50 रुपयाची राखी घेतली 150 रुपये आपल्या खिशात टाकले आणि पुन्हा म्हणाली गिफ्ट कुठे आहे ना म्हटलं गिफ्ट खिसा पाठलेला नाही म्हणून. बरं ठीक आहे त्या टायमाला मी घेतली होती नवीन वेस्पा घेतली म्हणलो आता चला म्हणलो घरी म्हणलो झालं की नाही म्हणले अजून फ्रेंड येणार आहेत माझे. एवढं ठीक आहे ते गणना पहिलेच केलं बघितलं तिथं आलाय बॉयफ्रेंड. मी म्हणलोय गलत आहे म्हणलो खर्चामुळं सगळ्यामुळं 50 रुपयाची राखी माई म्हणजे तू येणार का विचारला. मी म्हणलो नाही आपल्याकडे बजेट मी दाखवते खुशी आली मला चला म्हणलो मग काय मी फुकटचा माणूस आहे चला बोलला. मला तेवढे तरी पैसे वसूल होता. तिथं गेल्यावर कळालं मला पॉपकॉर्न आणायला मला पाठवलं. हे तर पाहिजे नव्हतं ना मला. मी म्हणलं आता याच्यात पैसे मी हात करणार अवघड तसंच पाहिजे गेलो ना पॉपकॉर्नच्या सेंटरवर कॅफेचे ते म्हणलं भाऊ लार्ज पॉपकॉर्न दे. ते म्हणलं काय माहिती आहे का 170 रुपयाला त्यांना देईल तेव्हा आपल्याकडे 150 रुपये. ग्रेड घेऊन गेला माझ्या इकडून. मी म्हणलो ठीक आहे घेऊन गेलो. दुसऱ्या वेळेस म्हणलं म्हणा पैसे कवा द्यायलास. मी म्हणलं बोलवतो माझ्या मित्राला मी डोंजर घेऊन. आमच्याकडे डोंजर म्हणतात JCB म्हणत नाही कोणी रिकामा बसला JCB म्हणा. JCB म्हणलं तर कुठे कोणता हेलिकॉप्टर येते JCB नावाचं ते काय पोलीस क्वार्टरमध्ये उतरायला जाऊन बघतो का तिथं आहे बसलेले हेलिकॉप्टर घेऊन असं म्हणतात याला. हेच म्हणलं होतं मला बरं हेलिकॉप्टर आहे म्हणून तिथं. मी म्हणलो हेलिकॉप्टर आहे ओके मी जाईल. आमच्याकडं हेलिकॉप्टर म्हणतात दुसरं कोणतं नाही म्हणा हिली आणि कॅप्टन ते पुढचा शब्द माहित नाही. ते वरी पंखा असते ते I2 असते. I2 हेलिकॉप्टर कोणी बघितले का मी घरचे म्हणायचे. हेलिकॉप्टर फक्त I2 एवढा असतंय. मी म्हणलो ठीक आहे बघितलं कळालं बस एवढा असतोय काय म्हणलो मी. आता याच्यामध्ये दोष कोणाचा आहे घरच्यांचा आहे का मग आहे. अरे सांगा की नाही वाटतं मी एकटाच बोलायलो याला छोटा भीमला बघून ते मी लड्डू घेऊन बसला तू फक्त म्यावर येतो का घुमूच मारतो तू फक्त ये नाही ये तुला घुमूनच. दीदीला तसं म्हणलं कोणा हात लावून हसायची. दीदी आय एम सॉरी केस करू नको फक्त माझ्या नाही दुसरी दीदी अशीच आहे. प्रभाकरला हसायला हो प्रभाकरला काय येत फक्त एक येते ते फोटो एडिटिंग. ते बी इतकी भारी करते फोटो दाखवल्यावर सगळेजण हसतात काहून की ना त्याच्या फोटोमध्ये एकच असते. दीदीला हसू दीदीचा कंट्रोल हसू आहे ना. दीदी म्हणेल पहिले मला हसून घेऊ दे रे बाबा पहिले मला हसून घेऊ दे मग तू काय बोलतो तू नंतर हसू दे मला पहिले हसून घेऊ दे. ते प्रभाकर असलं तिकडचा मला पहिले हसून घेऊ दे. हे बाई तर मी लोक बाई आमच्याकडे आला तर आमच्या बी असं करून असं दाखवलं तर काय करा डायरेक्ट JCB फिरवायला मला हो बोल नाईस टू मीट यू
कोणाला असा पाय लागला किंवा असं दांड्या खेळले असं काम करतात. हे रिवाज कोणी काढलाय? बरं चला, पायामध्ये आळ्या पडतात ते नक्की ते आमच्या घरचे सांगत. जे म्हातारे बसतात नाही कोणत्याला जाऊन ते म्हणतात पायाला लागलं ना, पाय फाडून नाही आळ्या पडतात. भाऊ मी मनामध्ये कोणाला असं चालता जरासं टक्का लागले, भाऊ थांब जरा असं, भाऊ तू फक्त मला पाया पडू, चप्पल नको काढू फक्त पाय. ते म्हणते का बेटा, आशीर्वाद भाऊ घे 10 रुपयाची पत्ती. भेटला मला चान्स म्हणलं. सगळेजण मग एकच म्हणतात बसा मॅडम तुमची कोडिंगसाठी. 2 दिवसाने AI त्यांचं काम खाणार आहे. ते वेगळे मग बेरोजगार होता मॅडम. मॅडम मी आले मॅडम दरवाजा लावून घ्या. मॅडम म्हणताले बरोबर बसले बी नाही मी आणि जोक सुरू. मॅडम म्हणतात येणंच गुन्हा झाले म्हणतात. मॅडम नको सर आले तर म्हणतात वेळ निघून गेलेला आहे तुमचा, लवकर बाहेर व्हा. पण नाही कुंडी लगालो. पण जाऊ द्या, ते होत राहते, बोलत राहतात, चलत राहते जिंदगी गाडी गोलूवानी. गोलूवर जोक नाही मारला यार मी, लय दुसरं झाले तर. अहो गोलू पहिले घाम चाला घाम येऊ दे नको फक्त भावा. प्रभाकरकडे आपल्याकडे टाइम आहे रे. प्रभाकर आपण कुठं होतो? प्रभाकर डिझाईन भाऊ बनवते ना डिझाईन मध्ये. शक्तिमान शक्तिमान ते बी चिरंजीवचा. चिरंजीव बरं, चिरंजीव हनुमान. शक्तिमान डायरेक्ट हनुमान. मी म्हणते हे काय शक्तिमान बनवलं ते ठीक आहे, हनुमान बनवून त्याच्यामध्ये हनुमान कुठून आला बे? असं कर फिरण कर. ते बी ठीक आहे. आम्ही जायला लागले 4 जण होते ट्रिपला, गोवा ट्रिपला. 4 जणी कंगाल. 4 जणी होत्या बरं, जण नव्हते. 4 जणी कंगाल, आम्ही 2 जण पोरं होते. आम्ही येऊ म्हणले फक्त गोवा ट्रिप असू द्या. नाव काढलं बस गोवाला जायचं पक्क. गोवाला जायचं पक्क ठरलं गिरलं, निर्णय झाला. गोवाला निघता वेळेस खिशेमध्ये बघितलं मागचा खिसा फाटलेला होता, पुढच्या खिशात बघितलं पुढचाही निघला. अशा याच्या आणि मित्राला विचारलं मी आहेत का पैसे? ते म्हणलं नाही. आम्ही म्हणलं 4 पोरीला कसं सांगायचं? काय नाही एक आयडिया म्हणला, तू काळा आहेस पहिल्यापासून, तो काय ताण नाही, मी लावतो काळगिरीस कपडे फाडून बसतोय. हेच आयडिया होता, बाकी काहीच नव्हतं. भीक मागायची जाता कमती राहिली होती. आणि ते 4 पोरीने आम्हाला असं ओळखलं बी नाही. ते येऊन 4 रुपये देऊन गेले. बरं झालं तुमच्याकडे पैसे करून ते तर कळालं. आणि देवा बी किती माहिती 1 रुपये. इतके गरीब आहेत अबे. 100 जी आम्ही मी कोण भिकारी भेटला तर 100 काढून नाही देत त्याला, म्हणतो चिल्लर करून 1 रुपये 99 रुपये. पण त्याला 100ची मी दाखवतो ना, 100ची नोट त्याला दाखवतो मी. त्याच्या मनामध्ये एक एक्साइटमेंट असते की भाऊ 100 मिल रहे आज 90 का पॅक चलने वाला है. 100 रुपये त्याला म्हणतो मी 1 रुपये घे 99 रुपये ऑफिस दे. भाऊ मी देतो तुला 1 रुपये नको देऊ मला एवढे म्हणते. जाऊ द्या म्हणतो. मग काय करा, गोवा ट्रिपवर आम्ही जाणार होते ती कॅन्सल झाली. मग कॉलेज ट्रिपची बारी आली. 200 रुपये घेऊन दिले. आमची होती 1 दिवसाची ट्रिप. आणि येणार कुठं होते माहिती आहे का? एलदरी. इतकी बकवास जागा इथे. तिथं असं बसलं बी ना घसून निघते बाहेर. तिथं पडल्यानंतर कळते अरे आपल्या ट्रिप मधलं होतं का हे सर? इथं एक सापडले होतं का हे सर? सर म्हणले मला ओळखही नाही. सर बी गायला असते. सर म्हणते हे होतं. सर येऊन म्हणायचे नाही रे नव्हते. ते पोरगं म्हणायले सर तुम्ही मला ओळखा ना. अटेंडन्स घेऊन बघा बरं किती पोरं निघतात. बरोबर निघलेत ना. सर म्हणाले तू नाहीच. आता त्या पोराला प्रश्न आलाय की आता यांना कसं म्हणू की मी हाई म्हणू. आणि ते धुवायला बी त्यात पाण्यानं तोंड बरं ते तर मग दिसणंही बंद झालं. ओ माय गॉड मी म्हणलो अरे येत राकेश आहे म्हणलं. बहुतो ना ओळखलं बंद झालं. आता मला शांती भेटली. मी म्हणलो मेलास तू? मग मी कोणाला बोलायलो तिथं 2 मिनिटं बेहाल झालो तुम्ही. मी म्हणलो नाही आता मला शांती भेटली म्हणजे काहीतरी चुकीचं बोलायली. इथं आधी 3-4 जण कटले तर हे बी कटून पडले इथं. जाऊ द्या म्हणलं. सर म्हणले अरे ते आपलंच होतं म्हणा. हा मी म्हणलो सर भेटलं का नाही मला. आणि ते विचार तिथंच असं बसले बरं मला ओळखलं नाही आता मी काय करू. इथं बसून माझ्या बी काढू शकत नाही. रात्रीचं जेवण बाबा काय करतो त्याला
बघावं लागेल का नाही का उपाशी मरण ती बिचार आबाळाला बघा ही दुनिया सब मेरी है. अरे तेरी शेर है मेरी. मैं नहीं बोल रहा मेरी है, सिर्फ छप्पर के लिए सब जन जीतते, छप्पर के लिए. मेरे ऊपर है पहले से ही, नहीं तो प्लेन ही दिखता था सबको. अरे हसा की काय हसायले तर अरे बाप यांच्या हसल्यावर मी नजर टाकलेली आहे. सगळे कोणी असं हसायले, कोणी असं हसायले, कोणी काय आहे? त्याला हसणं म्हणतात का? आमच्या पोरांचं हसणं. अबो ओ माय गॉड, इथं भेटण्याची कल्पना आलेली आहे. इथं दुसरी भेटत होती मग पैसा ना मुझे. नाही आपल्या याच्यामधलंच नाही. दीदी म्हणतो नाही पैसा. दीदीला फक्त एकच काम असतं, येऊन टायपिंग करायचं आणि अटेंडन्सचे कागद वाटायचे. दीदीला दुसऱ्या दिवशी विचारलं अटेंडन्स कोणती अटेंडन्स. अशी अटेंडन्स नावाची वस्तू बी असते काय मला तर माहित नाही. अरे शक्तिमान असं होऊ शकतंय कधी कधी माणसाला ना मेमरी इथपर्यंत असू शकते ती मेंटली मलाही माहित नाही पण असू शकते. बरं हर कोणाचं आहे ना एक सहन करून घ्यायचं एक सीमा असते, रेखा असते. सीमाच्या बाहेर कोणी गेलं त्याला आठवते फक्त एकच, बाहेर भेटतो, बाहेरच भेटतो. बरं ठीक आहे, आपण नवीन एक जोक म्हणतो. ये बोल ये ना. अरे ये तिकडं काय बघायला, इकडे ये रे. त्याला बघून काय भेटणार नाही, ते असं बी फकीर आहे तसंही आहे. तुला बघून भेटणार आहे. अरे तुला खरंच येईना म्हणलाय बास तिथं. येईनाच बी तू ये रे. अरे खरं म्हणाल ये म्हणलो कमती पडायली मला. आता आपण आहे ना एक काम करू, एक गेम खेळू. खेळता हो बोलू हो हो म्हणायचे यार ट्रेपट आहे. ये तो होणार था मेरे को, ये मेरा दोस्त पक्का आ जाए इधर. आता हेच काय म्हणलं हो म्हणलं एक गेम खेळता बोल पक्का. एकच सिंगल गेम, एक गोष्टीवर एक जोक, दुसऱ्या गोष्टीवर दुसरा जोक, एकच जोक कमी आहे. अरे ये रे मी म्हणणार नाही असंही म्हणणार नाही. ये नाही इकडं